सन्मान केला आहे। बोला भारत माता की। दोन्ही हात वर करून 100% सगळ्यांनी घोषणा द्यायची आहे, भारत माता की। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। जय श्रीराम, जय जय श्रीराम। मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, म्हणजे आपले देवाभाऊ, दोघी खासदार, सर्व आमदार, भाजपचे जिल्ह्याचे तिन्ही अध्यक्ष, उपस्थित सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार, सर्व नगरसेवक, माझ्यासमोर बसलेल्या ते नागरिक बंधू आणि भगिनींनो, संजय भाऊनी जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे। मी सांगेल उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला आहे। महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं, साहेबांनाही सांगितलेलं आहे, सर्वात जास्त नगरसेवक, सर्वात जास्त नगराध्यक्ष राज्यामध्ये 6 विभाग आहे। सर्वात जास्त नगराध्यक्ष चांगकाल हा उत्तर महाराष्ट्र तुम्हाला देईल। उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नगर आहे। सर्वात चांगला निकाल, सर्वाधिक नगराध्यक्ष, सर्वाधिक नगरसेवक हे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निवडून देऊ। द्यायचे की नाही? जळगाव जिल्हा पुढे राहील की नाही? 100%? हळूच म्हणताय, अजून काही खरं दिसत नाही मला, जरा बारीक आवाजात पडताय सगळे। आम्ही नंबर 1 देणार आहोत की नाही महाराष्ट्रामध्ये? भाऊ आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो, संजय भाऊ, आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आणून दाखवू। सर्वात जास्त नगराध्यक्ष जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपच्या ठिकाणी राहतील। ज्या ज्या ठिकाणी मी जागा घेतलेल्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष कमळावर उभे आहेत, त्या जागा बहुतेक सगळ्या आम्ही तुम्हाला निवडून त्या ठिकाणी देऊ। आणि म्हणून निवडणुका कुठल्याही असो, गेल्यावेळी लोकसभेला आपण बघितलं, राज्यामध्ये काही नरेटिव्ह पसरवला गेला, खोटा झाला आणि त्यामुळे राज्यभरामध्ये खासदार आपले कमी आले। पण जळगाव जिल्ह्यामध्ये दोन्ही खासदार आम्ही सांगितलं, आम्ही 3.5-4 लाख मतांनी खासदार निवडून देऊ। आम्ही दोन्ही खासदार, राज्यामध्ये आपण थोडे कमी पडलो असलो सगळीकडे, तरीसुद्धा जळगावला तुम्हाला दोन्ही खासदार आम्ही या ठिकाणी निवडून दिले। जळगावमध्ये आमदारही आम्ही 100% त्या ठिकाणी निवडून दिले। ज्यांना कमळ मिळालं ते सगळे आमदार निवडून दिले। आणि आता ही लढाई तुमची आहे, ही लढाई कार्यकर्त्यांची आहे। आमदार आम्ही झालो, खासदार झालो, आम्ही मंत्री झालो, आता मात्र खालच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी लढाई आहे। आणि म्हणून आपल्याला सर्वांना आम्हाला पुन्हा खुर्चीवर बसवायचं आहे, पदावर बसवायचं आहे। आणि म्हणून तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागतील, म्हणजे आम्हालाही करावी लागतील, तुम्हालाच नाही। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा गड कायम राखू, हा संकल्प आम्हाला या ठिकाणी करायचा आहे। मोठ्या संख्येमध्ये आमच्या लाडक्या भगिनी आहेत, लाडक्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये आलेल्या आहेत, या ठिकाणी आलेल्या आहेत। अनेक योजना संजय भाऊंनी सांगितल्या, भुसावळची कामंसुद्धा त्यांनी सांगितली। खरं म्हणजे पूर्वी भुसावळ अंगावर उभा राहायचा, भुसावळ म्हटलं म्हणजे गुंड, बरोबर आहे संजय भाऊ? खंडणीखोरांचं शहर, गुंडांचं शहर, अशी प्रतिमा एकेकाळी या भुसावळच्या ठिकाणी होती। विकास काहीच नव्हता, अस्वच्छता होती, आणि भुसावळचा नंबर हा खूप खाली लागायचा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, सुरक्षेच्या बाबतीमध्ये। पण आता चित्र बदलायला लागलेलं आहे। संजय भाऊ सारखे आमदार, सुशिक्षित आमदार आपण या ठिकाणी दिले, सुसंस्कृत आमदार आपण या ठिकाणी दिले। राजकारणात जे सगळे गुंड होते त्यांना तुम्ही थप्पीवर लावून टाकलं, बरोबर आहे? काय तुम्ही हो नाही सांगतच नाही, मग घाबरताय का? मग काय, मग जोरात हो म्हणा ना। आणि म्हणून राजकारणातली सगळी गुन्हेगारी संपली, दादागिरी संपली। भाऊ इथे भुसावळमध्ये प्लॉट पडले, पाडायचे पैसे द्या, बांधकाम करायचं NOC पाहिजे तरी पैसे द्या, घर पाडायचं आहे तरी पैसे द्या, सगळ्याच्याला पैसे द्या, जमीन विकत घ्यायची आजूबाजूला नगरपालिका क्षेत्रात तरी पैसे द्या, प्रत्येक कॉम्पिटिशन सर्टिफिकेट घर बांधून झालं त्याचे सुद्धा पैसे द्या। ही पद्धत सर्रास इथे सुरू होती। पण आताच्या काळामध्ये हे सगळं बदलत चाललेलं आहे। आणि आता तर मी सांगेल की आता आपण भाजपवर या ठिकाणी 100% भाजप आहे। तुम्हाला हे आश्वासित करतो, या जिल्ह्यातलं, या उत्तर महाराष्ट्रातलं, तर या
पुढच्यामध्ये सगळ्यात सुंदर, सगळ्यात स्वच्छ आणि सगळ्यात सुरक्षित शहर कुठलं असेल तर ते भुसावळ असेल. इतकं चांगलं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. इतकं चांगलं काम आपल्याला करून दाखवायचं आहे. देवाभाऊ आपल्या सोबत आहेत, मुख्यमंत्री आपल्या सोबत आहे, सरकार आपलं आहे. निधीची कुठे कमी नाही. अ वर्ग आपली नगरपालिका आहे, निधीची कुठे कमी नाही. पण आपल्याला आता कामं करून घ्यायचे आहेत. बाजूलाच तुम्ही जामनेरला या. तुम्ही सूतगिरणीच्या बाबतीत सांगितलं सावकारे साहेब, आपलं भुसावळ जामनेर काही लांब नाही, 15 मिनिटाचा रस्ता झाला आहे आता. आणि पुष्कळ 4-6 पदरी रस्ता झालेला आहे. आता इथे झालं काय तिथे झालं काय सूतगिरण्या, टेक्स्टाईल पार्क इथे काय तिथे काय, काय फरक पडतोय. आपण सगळे एक आहोत. सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास हे आपलं ब्रीदवाक्य आपल्याला पंतप्रधानांनी दिलेलं आहे. त्यामुळे ती काळजी तुम्ही या ठिकाणी करू नका. पण रस्त्याचं नेटवर्क असेल, MIDC असेल, सगळ्याच बाबतीत आता आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे. हे सगळं वातावरण दूषित झालेलं आहे ते सगळं संपवायचं आहे. आपण बाजूला जामनेरला आलं तर जामनेर आपलं कसं आहे, हां जकास, अतिशय सुंदर असं जामनेर आम्ही केलेलं आहे. परवा माघारी झाल्यात अजिपत्नी साधना महाजनीचा सत्कार झाला. या ठिकाणी ती बिनविरोध निवडून आली. भाऊ ते आपले पवार साहेब चिरंजीव प्रिन्स, आपले काय नाव त्यांचं, रोहित पवार. त्यांना फार वाईट वाटलं. दादागिरी करतात, गुंडगिरी करतात, पैशाचा वापर करतात आणि म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घ्या. यांनी बिनविरोध कसं आणलं. पण आता काय म्हणावं या माणसाला. म्हणजे त्यांना मी सांगितलं की अरे बाबा 8 वर्ष 8 टर्म झाले, 40 वर्षाला मी निवडून येतो त्या ठिकाणी. माझी बायको 60 टर्म झाले, 3 टर्म जिल्हा परिषदचे आणि 4 टर्म झाले नगराध्यक्ष त्या ठिकाणी. 90 आम्ही निवडून येतो आहोत. लोकांची कामं करावी लागतात, सुखदुःखामध्ये जावं लागतं, अर्ध्या रात्री पडावं लागतं. दवाखान्याचं काम असेल तर 100% लोकांना ती मदत करावी लागते. त्यांना मुंबईपर्यंत घेऊन जावं लागतं. तिथं राहण्याची व्यवस्था, जेवणाची सगळ्या व्यवस्था आम्ही करतो. राज्यामध्ये कोणी करत नसेल इतक्या चांगल्या व्यवस्था आरोग्याच्या आम्ही त्या ठिकाणी देतो. आणि म्हणून लोक आम्हाला, खरं म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की मी 3000 मतांचा मालक आहे. तिथे 4.25 लाख मतं, मग 3000 मतं माझे आहेत, ओबीसी. तरी लोक 8 16 वेळा आम्हाला, 17 वेळा 15 वेळा निवडून दिलं लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी. तर कामामुळे लोक निवडून देतात. दादागिरी करून इतक्या वेळा माणूस निवडून देईल का. आणि गिरीश महाजन काय तुम्हाला माहिती आहे माझी काही दादागिरी आहे. 1-2 केसेस माझ्यावर आहे. कोणाला बंदूक लावली, कोणाला मारलं, कोणाला ठोकलं, कोणी दादागिरी केली, तुम्ही ऐकलं आहे. आम्ही आमच्या कामाच्या भरोश्यावर कार्यकर्ते होतो. आणि तुम्ही रोहित पवार काय बाबांच्या कडेवर बसून, खांद्यावर बसून बाबा बाबा करत आमदार झाले. एकदा झाले, दुसऱ्यांदा परत किती 1000 मतांनी पण नाही झाले. निसटता विजय, ते 1000 मतांनी निवडून आलेत. पोस्टल बॅलेटवर आले ते पण. साहेब म्हणतात बरोबर आहे, पोस्टल बॅलेटवर शेवटी हारलेले होते, पोस्टल बॅलेटवर निवडून आले. आणि आता ते आम्हाला अक्कल शिकवत आहेत. ते आम्हाला म्हणतायत दादागिरी करतायत, ही लोकशाही बरोबर नाही. ही का लोकशाही आहे का, यांचा राजीनामा घ्या. अरे बाबा, तू बाबांच्या भरोश्यावर मोठा झालेला माणूस आहे. तुला काय माहीत राजकारण काय, समाजकारण काय, लोकांची सेवा काय. बाबांच्या खांद्यावर बसून झालेत. काकांनी थोडा आशीर्वाद दिला, यावेळेला थोडं दुर्लक्ष केलं. अजितदादांनी सांगितलं मी दुर्लक्ष केलं म्हणून इथं आपटला सदा 5000 मतांनी म्हणून. आणि तुम्ही आम्हाला अक्कल शिकवतात, हे कसे काय निवडून देतात इतक्या वेळा. मला वाटतं त्यासाठी खूप झटावं लागतं, खपावं लागतं, रात्रंदिवस कष्ट करावे लागतात. म्हणून आमच्यासारखे सामान्य शाळा शिक्षकाचे पोरं 7-7, 8-8 वेळा त्या ठिकाणी आमदार होत आहेत. आणि म्हणून तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार अजिबात नाही आहे. परवा त्यांनी ट्विट केलं म्हणून मी मुद्दाम बोलतो, त्यांना उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही. आणि म्हणून आपल्याला यावेळेला भुसावळमध्ये सुद्धा आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा सावकारे सांगितल्याप्रमाणे, संजय भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 100% निकाल द्यायचा आहे. 100%. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, आपला आकडा कधी चुकतो का, कधी म्हणजे आकडा म्हणजे नाही, गृहमंत्र्यासमोर आकडा म्हणजे तो आकडा नाही, नगरसेवकांचा आकडा. आम्ही सांगितलं जळगावला आम्ही 55+ आम्ही 57 दिले, धुळ्याला सांगितलं 50+ आम्ही 51 दिले, नाशिकला मी सांगितलं 60+ आम्ही 67 दिले. त्यामुळे आमचा आकडा कधी खोटा ठरत नाही राजकारणातला. आणि म्हणून सगळंच आहे, तुम्ही काळजी करू नका, कोणी सुटणार नाही. 100% म्हटलं सगळे आलेच. मुक्ताईनगर सुद्धा आलं. रक्षाला चिंता आहे आमच्या रक्षाताईंना. वरण मुक्ताईनगर का बोलत नाही म्हणत ते बोलतो.
पण या ठिकाणी आम्हाला 100% निकाल या ठिकाणी द्यायचा आहे. मित्र, मी आपल्याला विनंती करेल, आपली पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी, याची नुसत्या नेत्यांची पार्टी नाही आहे. रात्रंदिवस झटणारे कार्यकर्ते आहेत, राबणारे कार्यकर्ते आहेत, आणि तुमच्या बळावर आपण या निवडणुका जिंकतो आहोत. असं काँग्रेससारखं ते उबाटा फाफुटा काय काय ते सगळं त्यांच्यासारखं आपलं काम नाही आहे. शरद पवार काँग्रेस कुठे आहे? मी रोहित पवारांना सांगितलं आहे की तुम्ही आता अजून काही दिवस राहिलेले आहेत, एक नगरपालिका जाऊ द्या. जामनेरची गेली, आता तिथे सुद्धा अजून 17 आम्ही 12-13 नगरसेवक बिनविरोध झाले, अजून 13 नगरसेवक यायचे, 17 नगरसेवक निवडून यायचे आहेत. पण तुम्ही येऊन बसा, आम्ही एके दिवस गावात थांबत नाही. एका नगरसेवकाची सुद्धा, एका नगरसेवकाची तुम्ही फक्त डिपॉझिट वाचून दाखवा. म्हणजे निवडून आणायचं मी म्हणत नाही, फक्त डिपॉझिट वाचून दाखवा. तुमची डिपॉझिटसुद्धा तुम्ही एका नगरसेवकाची तुमच्या पक्षाच्या वाचू शकणार नाही. या जिल्ह्यामध्ये एक नगराध्यक्ष आणून दाखवा तुम्ही तिघं मिळून, म्हणजे उबाटा काँग्रेस, शरद पवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तुम्ही सगळे मिळून फक्त एकाच ठिकाणी भिडा कुठे आणि एक नगराध्यक्ष आणून दाखवा. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. अशी तुमची कामगिरी आहे. कार्यकर्ते कुठेच नाही आहेत, नेते ते सगळे भरकटलेले आहेत. ओटसूट आम्हाला म्हणतात घ्यानं टाकानं काय रुमाल, टाकानं काय रुमाल. आम्ही म्हटलं बाबा आता हाऊसफुल आहे, आता सध्या जागा नाही, आम्ही नाही सांगतोय. पण तुमचं काय? तुमचं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काही राहिलेलं नाही, उत्तर महाराष्ट्रात काही राहिलं नाही, आता राज्यातील तुमचं काही राहणार नाही. परवा बिहारला निवडणूक झाली, कसा निकाल लागला? देशामध्ये इतका मोठा पर्सेंटेजमध्ये, म्हणजे महाराष्ट्र आणि बिहार हे 1 नंबरवर आहेत, 1 नंबरवर आहेत. 50 फक्त आमदार आहेत तुमचे. कुठे आमदार राहिलेत? 50 पण पूर्ण नाही आहेत. 250 आमदार जवळपास आमचे आले, 240 आमदार आमचे आलेले आहेत. आणि म्हणून त्या गप्पा तुम्ही मारू नका. रोहित पवार घरात बसून नुसतं टिवटिव करतो का ट्विटरवर? लोकांमध्ये या, थोडी कामं करा. नुसतं नाजोबांचं नाव घेऊन मोठे होऊ नका, आपल्या घराण्यावर मोठे होऊ नका. त्याच्यासाठी खूप कामं करावं लागतं, खूप कामं करावं लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं या लोकांकडे काही लक्ष देण्याची गरज नाही. पण मला आज आपल्याला आश्वासित करायचं आहे साहेबांना, आणि तुम्हालाही आश्वासित करायचं आहे साहेबांना, देवाभाऊंना, की आम्ही जळगाव जिल्ह्याचा निकाल हा 100%च देऊ. या पुढच्या काळामध्ये 5-6 दिवस आता राहिलेले आहेत. आम्ही आता बिलकुल कुठे लग्न याव काय असेल नसेल, थोडाफार वेळ त्याला द्या, फार जवळचं असेल तर, पण सगळं सोडून, सगळं विसरून आपण सगळ्यांनी आपापल्या गावामध्ये, आपापल्या प्रभागामध्ये, विभागामध्ये, आणि जिथे जवळपास कोणी आपले जवळचे लोक असतील, दुसरा मतदारसंघ असेल, त्या मतदारसंघात फोन करून स्वतः जाऊन आपणच निवडणूक लढतो स्वतः. मी नगराध्यक्ष होणार आहे, मी नगरसेवक होणार आहे, या भावनेने सगळ्यांनी त्या ठिकाणी काम करावं. कमळाच्या फुलाचं बटन दाबून त्या ठिकाणी आपल्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी निवडून द्यावं, एवढंच आव्हान आपल्याला प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर